हिंगोलीच्या वसमत शहरातील तरुण अभियंता योगेश पांचाळ हे 2 महिन्यांपूर्वी इराणला गेले होते आणि इराणमध्ये ते बेपत्ता झाले होते. त्यांचा कुठलाही शोध लागत नव्हता, कुटुंबियांशी त्यांचा संपर्क झाला नव्हता. आणि आता जे आहेत ते काल रात्री योगेश जे आहेत ते वसमतला पोहोचले आहेत इराणमधून. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः योगेश आहेत. योगेश, मला सांगा, तुम्ही इराणला नेमक्या कुठल्या कामासाठी गेले होते आणि तिथं काय घडलं असेल ते तुम्हाला तिथं थांबून ठेवावं लागलं? मी भारतातून इराणला पर्यटन स्थळासाठी आणि माझ्या एका परिचित व्यक्तीचे व्यावसायिक परिचित व्यक्तीशी माझा परिचय देण्यासाठी मी इथून भारतातून इराणला गेलो होतो. त्यानंतर मी 5 डिसेंबरला इथून भारतातून माझी फ्लाईट होती. 5 डिसेंबरला दुपारी मी चेक इन केलं तिथं हॉटेलला. 6 डिसेंबरला एक मिलाट टावर नावाचं पर्यटन स्थळ मी व्हिजिट केलं. तिथं ते माझे फोटो वगैरे मी घेतले. इतर पर्यटकही तिथं होते. त्यानंतर एक लोकल मार्केट, एक स्ट्रीट मार्केट, त्यालाही व्हिजिट केलं. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला 3-4च्या दरम्यानला काही सिव्हिल ड्रेसमध्ये काही व्यक्ती आले आणि त्यांनी मला अरेस्ट केलं. आणि तुम्हाला कुठे ठेवण्यात आलं होतं मग? मला त्यांनी इव्हेंट डिटेन्शन सेंटर नावाच्या ठिकाणी ठेवलं होतं. ते काय माझ्या परिचित नव्हतं सर. फर्स्ट टाईम मी भारतातून इराणला गेलो होतो आणि याबाबतीत मला एवढंच आहे. परंतु तुम्हाला नेमकं त्यांनी का तिथं ताब्यात घेतलं होतं? तुम्हाला काय माहिती कळाली कशामुळं? कदाचित त्या मिलाट टावर ठिकाणी मी गेलो होतो पर्यटनासाठी आणि मी तिथं माझे व्हॉट्सअपचे जे फोटो होते ते मी माझ्या फॅमिली आणि 1-2 मित्रांशी शेअर केले होते. कदाचित तिथल्या अधिकाऱ्यांना ते माझ्या चौकशीसाठी त्यांनी मला ते अरेस्ट केलं असू शकते. सिक्युरिटी रिझनसाठी त्यांनी मला अरेस्ट केलं असू शकते असा माझा अंदाज आहे. कुटुंबियांशी 2 महिन्याच्या काळात कुठलाही संपर्क झाला नाही, कशी भावना होती? आणि आता पोचलात तुम्ही, काय भावना आहे? कुटुंबियांशी संपर्क झाला नाही हे तर खूप दुःखद होतं माझ्यासाठी. तिथं खूप पेनफुल होतं. आणि त्यानंतर मी जेव्हा भारतात पोहोचलो तर हे माझा पुनर्जन्मच आहे असं मला वाटलं होतं. कारण तिथं मी जेव्हा होतो तेव्हा ते किती दिवसासाठी ते मला ठेवणार आहेत आणि किती दिवसासाठी आणखी माझी चालणार आहे, चौकशी चालणार आहे, हे याबाबत मला कुठलीही माहिती नव्हती. आपल्यासोबत योगेशचे आई आहे, योगेशच्या पत्नी आहेत, योगेशचा भाऊ देखील आहे. दादा, तुम्ही फार त्रस्त झाला होता त्या काळामध्ये, कुठलाही संपर्क नव्हता आणि आता योगेश घरी आलेत, काय भावना आहे? योगेश घरी आला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. यासाठी प्रयत्न केले. न्यूज 18 ग्रुपनं पण खूप मोठे प्रयत्न केले होते की सरकारपर्यंत लवकरात लवकर पोचवा. आमचे लोकप्रतिनिधी मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील, भारतातील सर्व लोकप्रतिनिधींनी योगेशला आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला सुखरूप भारतात आणलं. त्याबद्दल मी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचे आभार मानतो की त्यांनी योगेशला सुखरूप भारतात आणलं. योगेश जेव्हा घरी नव्हते तेव्हा आई त्यांच्या फार त्रासामध्ये होत्या. आई, आता योगेश घरी आलाय तुमचा, काय भावना आहे? योगेशला बघून मला खूप आनंद झाला सर. 2 महिने ती माझ्यापासून दूर होता. आम्हाला कुठलीही त्याची माहिती नव्हती. ते गेला होता, जाताना सांगून गेलता, पण नंतर आम्हाला काहीच माहीत नव्हतं. 2 महिने आल्यावर इतका आनंद झाला. आमच्यासाठी दिवाळीच आहे कालपासून सर. खूपच आनंद आहे. त्याला सांगू शकत नाही मी तुम्हाला शब्दामध्ये, इतका आनंद आहे. 2 महिने आम्ही खूप त्रस्त होतो. ताई, योगेशराव घरी नव्हते, काय नेमकं त्या काळामध्ये कसं सगळं घडलं, काय काय प्रयत्न केलेत आपण आणि आता काय वाटते? सर, जेव्हा ते इथे नव्हते तर ते म्हणजे अचानक कॉन्टॅक्ट तुटल्यामुळे आम्हाला म्हणजे ते गोष्ट असे पचनी पडत नव्हती की काय होऊ शकतं. तर मग आम्ही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि आपले लोकप्रतिनिधी सगळ्यांच्या मार्फत आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं. न्यूज 18ने प्रत्येक ठिकाणी आम्हाला साथ दिली त्यांच्यापर्यंत आमच्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि या सगळ्या प्रयत्नांच्या नंतर जे आत्ता यश मिळालं आणि माझे पती घरी आले तर हा आनंद तर शब्दात सांगू शकत नाही सर. खूप 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 मोठा आनंद आहे सर. आपण जर पाहिलं तर मोठ्या संकटातून जे आहे ते कुटुंब सगळं गेलं आणि आता योगेश जे आहेत ते इराणमधून परत आलेत आणि या कुटुंबियांचा आनंद जो आहे तो दिवाळीसारखा आहे. आणि या कुटुंबियांनी न्यूज 18 लोकमत आणि न्यूज 18 ग्रुपचे देखील विशेष आभार मानले आहेत. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, वसमत, हिंगोली.